नमस्कार. नुकतेच आम्ही आसाम आणि मेघालय अशी टूर करून आलेलो आहोत. दोन्ही टूर मधील जे विशिष्ट ठिकाणे आहेत, खास अशी प्रेक्षणीय स्थळ आहेत, याबाबत मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे माझ्या YouTube चॅनलद्वारे. आजचा विषय आहे काझीरंगा नॅशनल पार्क. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गुवाहाटीच्या जवळ जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे, हे खास हत्ती आणि गेंडे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. सिंगल हॉर्न रायनो, एक शिंगी गेंडे इथे पाहायला मिळतात. आणि इथलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एलिफंट सफारी. मित्रांनो, एलिफंट सफारी ही एक खास बाब आहे. प्रचंड महाकाय असे हत्ती असतात आणि त्या हत्तीच्या पाठीवर एक विशिष्ट प्रकारचे ब्रॅकेट असं बसण्याची व्यवस्था केलेली असते. एका बाजूला 2 व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला 2 व्यक्ती असे 4 व्यक्तींना हत्तीच्या पाठीवर बसवतात आणि सुमारे 2 तासाची राईड संपूर्ण या फॉरेस्टमधनं करण्यात येते. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे हत्ती जंगलातनं मुख्य रस्त्यावरनं आतल्या बाजूला झाडीमध्ये जातात. त्यामुळे तुम्हाला झाडीमध्ये जे बसलेले असतात रायनो किंवा अन्य प्राणी, ते तुम्हाला अगदी जवळनं पाहायला मिळतात. आणि अतिशय खास वैशिष्ट्य आहे. अन्यथा तुम्हाला असं पाहायला मिळणार नाही. कारण जीप सफारी करताना रायनो हे तुम्हाला लांब आतवर बसलेले लांब अंतरावरून पाहायला मिळतात. पण एलिफंट सफारी केली, हत्तीच्या पाठीवरून तुम्ही ज्यावेळी सफारी करता त्यावेळी ते हत्ती अगदी जवळ जात असल्यामुळे अगदी तुम्हाला हत्तीच्या पाठीवरून खालच्या बाजूला रायनो मी पाहिलेले आहेत आणि फोटोग्राफी केलेली आहे. हे सगळं बघण्यासाठी अतिशय विलक्षण असं आहे. तुम्ही आता हे माझे व्हिडिओ आणि फोटो पाहू शकताय. तर आजचा विषय आहे काझीरंगा नॅशनल पार्क, गुवाहाटी. पहा.